गाव आशीर्वाद दिला. कोळवाडीवरून निघली पालखी कावी गावाला कावी गावावरून घागरा वाघी धानोऱ्याकडे मार्गस्थ झाले. उजव्या मेढ्यानं आरंभ केला. उजव्या मेढ्यानं आरंभ केला. पालखी निघाली हंडी गावाला. हंडी गावामध्ये माऊलीचा सन्मान झाला. गावकऱ्यानं एवढा आनंद केला. हंडीचे महाराज म्हणजे धन्य धन्य जनपरायला. माझ्या गावामध्ये एवढा समाज काही जमा नाही झाला, पण आज माझ्या अंगावर माऊलीचा आशीर्वाद आला. हंडी गावात सन्मान झाला. हंडी गावातून आले वथर गावाला. वथर गावच्या गावकऱ्यांनी आंबस केला. तोंडात पाणी सोडू नका. मधावरी गाव विसरलं, माफ करा मला. धमधम गावातून हंडीकडे आगमन झालं. अधिक मासाचा आरंभ झाला. आले वथर गावाला माऊलींचा मुक्कामाला. गावकऱ्यांनी आंबस केला. तो समाज पाहून माऊलीला माझा आनंद झाला. वथर गावाकडून माऊली आले सायकला गावाला. शिदोऱ्याचा सुवास झाला. अरे काय बाप आहे. मुलीच्या लग्नामध्ये एवढ्या सगळ्या माणसं घेत नाही, पण तेवढ्या सगळ्या अगोदर गावकरी फोन करतात. हा सौंदर्यवाले पिकअप पाठव, पिकअप शिदोरी करतात. ते म्हणजे आम्ही डोक्यावर जमणार नाही. वायवा काही वाजवा काही 700 शिदोरी गोळा केलं. प्रत्येक गावामध्ये माऊलीचा सन्मान झाला. वचर गाव, सायकला पेडगाव, उन्नत गावाला माऊलीचा प्रस्थान झालं. सांगली भांबरे या गावाला. भांबरे सांगली मध्ये त्या ठिकाणी चमत्कार झाला. बाबा म्हणजे भावराव कराव का, आता काय करावं कशाला, पण म्हणजे बाबा बिनधास्त चिंता करू नका. आम्ही दोघं या ठिकाणी कचरा आणि मी वसा घेतला. बिनधास्त वारी करून या. बाबा निघाले पंढरपुराला. सांगलीमध्ये गावकऱ्यांनी सत्कार केला. सांगलीमधून आले संग्राळा गावाला. संग्राळा गावामध्ये देवीपाशी आरंभ झाला. मेघराजानं वर्षाव केला. मेघराजा वर्षा पृथ्वीचा भारचंद्र डुलतो माझ्यावर. आणि माऊलीचा आरंभ संकळ झाला. संकळ गावकऱ्यांनी खूप सन्मान केला. खूप सन्मान केला. आम्ही प्रयत्न केला, पण आमचा वाया गेला. येता नाही आला आम्हाला. भाई वा वा. गावकऱ्यांनी सन्मान केला. तिथून माऊलीचा आरंभ झाला. अनेक पुण्य फळ गावाला. वा वा वा.
फार भयानक, पण असा सन्मान केला, गावकऱ्यांनी सन्मान केला. मंडळी बसलीत पारायणारा 30-31 मंडळी बसले पारायणारा. आणि खरोखर त्या गावचं गोल वर्णन करावं एवढं पडले कधी मला. कुंभे फळावर गाव क्रमांक 19 कुंभे फळ 19 असं येते फळ. त्याचं नाव हे कुंभे फळ. काही काही बरीचसे फळ आहेत. बरीचसे फळ आहेत दिसायला वरून छान आणि आतमध्ये खायला सोडत. काही काही फळ दिसायला वरून काटे पण आज खायला गोडे. ज्यांनी फणस फळ खाल्लं असेल, फणस फळ वरी काटे खायला गोड. वरी काटे. काही काही माणसं प्रखर बोलतात. प्रखर आई प्रखर बोलती, बाया उन्हात काय मरायला सावलीत घेऊन मर. प्रखर शब्द प्रखर, पण अंतरंगात प्रेम आहे. प्रेम माईला वाटत नाही मावा बाया सावलीतून मरावं म्हणून. अंतरंगात प्रेम आहे आईचं. तसं हे फळ आहे कुंभी फळ. वरून काटे आणि खायला गोड आहे. स्तुती नाही, वस्तुस्थिती आहे. 19व्या गावाला माऊलीचं प्रश्न झालं. कोलपाला गावाला वा मधामध्ये आला. वाकीच्या ओढ्यावर आरंभ झाला. वाकीच्या ओढ्यावर आरंभ झाला. दीपक महाराज होते फुगडी खेळणारा. वा काय ते फुगडी पाहून अख्खं महाराष्ट्र दंग झाला. माऊलीचा कोलपाया गावी आरंभ झाला. गावाला विसरला विसरला. विसावा आणि या विसाव्यामध्ये खरोखर घेण्यासारखा विसावा आहे. आता विसावा म्हणजे ब्रेक लागलं. ब्रेक विसावा. आणि तुमचं खरोखर मला वाटतंय काहीतरी गाव भाग्यवानच हे महाराज. तुमचं गाव म्हणजे शंभूवय गाव हेच आहे ना. मग जन्मभूमी बाबा. जन्मभूमी तुम्हाला माहित आहे का? हो ना. पण तारीख माहित नाही, साल माहित नाही. ज्या वेळेस जुनं गाव उठलं आणि नव्या गावात लोक आले त्याच सालचा माझा जन्म आहे. विठाल आनंदाच्या भगवान त्या ठिकाणी गोकुळामध्ये आगमन झालं. आणि गोकुळामध्ये आगमन झाल्यावर त्या ठिकाणी काय महाराज, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. त्याचं अगणित आहे, गणित होत नाही. घरोघरी गाणं सुनीचा आवाज, घरोघरी गाणं सुनीचा घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. दैन्य दरिद्र्यास त्रास झाला. दैन्य राहिलं नाही, दरिद्र राहिलं नाही. घराघरामध्ये वाद झाला. का झाला वाद? तामंगाचं पहिलं शरण.
त्या दशेतलं चरित्र आहे की नाही? दशा फार ऐतावारा दशा उगल्या आपल्या आता कशा उगल्या माझ्या लक्ष असते पण गडबडीने ध्यान लागले नाही. घोंगडीच्या दशा असे योगियाच्या खुणा योगिया जाऊ द्या छापली सव्वाला म्हणून ज्या दशेतलं चरित्र त्या दशेत असावे. तुमच्या गावात काय सांगू मला आलेला अनुभव आहे. अनुभव आले अंगा आणि ते या जगात ते कसे अनुभवाशिवाय बोलता येत नाही. मला वाटलं होतं माझ्या गावातून लय झालं तर दोघं आरामात असतील अशी मला गॅरंटी होती. पण कृपा माऊलींची भगवान परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण झाले का झाले याला बरेचसे कारण आहेत. तेवढे कारण सांगू शकत नाही. पण पाटलीन बाईला मुलगा झाल्यावर अख्ख्या गावांती बाई करू लागली. वाडा भरला आणि गच्च वाडा भरल्यावर भगवंताने त्या वया ज्या दशेत होते ते भगवंतांनी चित्र केलं. बरेचसे काही चित्रे ती चित्र माझ्या एका मुखानं कुठपर्यंत वर्णन करावं अवर्णनीय आहे. पण भगवंतांनी त्या ठिकाणी रांगत रंगणी चोरीत लोणी धावून धरते गवळणी त्या अशा असताना त्या गवळण नाही त्या श्रुती होत्या. श्रुती तुम्ही आम्ही या ठिकाणी आलो काय कारण आहे पण माऊलीच्या सोबत आहे त्या सोबत नाही. मग ज्या नंद वाड्यामध्ये भगवान अवतीर्ण झाले त्या वाड्यामध्ये असे बरीचशी माणसं येऊन पाहू लागले. आता वेळ कमी मग सांगा अशी मीटिंग ठरलं आणि ठरल्यावर भगवंताने गोकुळात त्यांनी आगमन केलं. तिथली माया उचलली. अरे माया करी आकांत आणि नामा म्हणे थटी धोत माईला घेऊन मथुरेमध्ये आले. मथुरेमध्ये आल्यावर सांगा देवाचा जन्म झाला होत्या वाड्यामध्ये एवढा त्रास सहन त्या ठिकाणी केला. म्हणून भगवंतांच्या गोकुळात चरित्र केलं. महाराज चरित्र जो चारित्र्यवान आहे त्यांच्या चरित्राचं वर्णन होत असते. कारण त्या अशा या दशेत केलेले चरित्र भगवंतांच्या ठिकाणी रांगता गोधने राखीताई. गोधने म्हणजे गायी राखल्या. गायी राखल्या. आता गायी आहे का नाही? पहिल्या गायी होत्या. पहिल्या लोकांनी गायी सांभाळल्या. गायी का सांभाळल्या? गायी सकाळी 6 वाजता गायी सोडली. गायी चारून आणले आणि त्या कोंडवड्यावर कोंडवडा नाही त्यात असं खोरांगण खोरांगण पहिले खोरांगण होते. खोरांगण आणि त्या खोरांगणामध्ये गायी कोंडायच्या. कोणा कोणा कोणल्या गायी वयात करा तुम्ही कोणल्या बोल एवढ्या वयात जर गायी जर कोणल्या असतील तर तुम्हाला द्यावा तर धन्यवाद. टाळी वाजवा. आपल्या भागामध्ये फक्त गायी घातल्या खोरांगणामध्ये सकाळची आवधी गुरुजी त्यांनी मात्र गायी खोरांगणामध्ये कोंडल्या आणि आपल्या त्या ठिकाणी ते गेल्यावर मात्र आपल्या ठिकाणी परिसरामध्ये आपला वैभव ब्रह्मंस्ट सगन बाबा यांनी आपल्या गायी सगळ्या खोरांगणामध्ये कोंडल्या. अरे तुमच्या आमच्या गायी मोटर साहेब शेपटीवर पापुळे फेकून वासरा आपली बोंबायला लागले. आपल्या वासराने शेपटी पाठीवर टाकल्या आणि सगळ्या शिवारानं फिरून फिरून वासरं आपली यायला लागली. गायी यायला लागल्या. गायी कुठे तोंड खुपसायला तुमच्या आमच्या
ज्यांनी ज्यांनी गायी सांभाळल्या, आयुष्यात सार्थक केलं, अशा लोकांची या ठिकाणी गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या किती जगामाशी त्यातल्या त्यात तुमचं हे गाव पुणे या 12 गावच्या ग्रुप मध्ये आहे. म्हणून तुम्हाला संस्कार गुरुजीचे या ठिकाणी गायी कशा वळावा, कशा खेळावा, कशा गायी जगवावा, म्हणून त्या असे प्रयत्न जीवनामध्ये केले. केल्यावर भगवंत त्या ठिकाणी काय केलं महाराज, केले कमी टायमात तुझ्याला खेळ खेळायचे. खेळ कोणते खेळ खेळले? हम नको